You're a superhero. ओके, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल AK क्रिएशन एडिट्सला. ओके, तर भाऊन कसं वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओचं प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भाऊन चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून टाका भाऊन. कारण तुम्हाला तर माहितीच आहे भाऊन, आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे भाऊन चॅनलवरती कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून द्या, कारण इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारे फुल कडकमध्ये व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असतात तर कोणताही विचार न करता लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. त्यामुळे लगेच करून टाका. ओके, तर आता काय करायचं आहे आपल्याला, सिम्पली ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचा. न्यू प्रोजेक्टवरती सिम्पली क्लिक केल्यानंतर आपला अल्बम जो आहे तो इथे ओपन करून घ्यायचा आणि आपला फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. आणि फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर इथे बघू शकता असे फोटो असतील, ते सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे एका क्लिकमध्ये ॲड करून घ्यायचे. 4-5 फोटो लागतील. ओके, तर भाऊ सिम्पली बघू शकता अशा प्रकारे जे काय तुमचे फोटो असतील ते सिम्पली सिलेक्ट करून ॲड ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करून द्यायचे आहेत. तर ॲड झाल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे तुमचे फोटो ॲड होतील. तर ॲड झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आणि सिम्पली काय करायचं आहे, अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती टॅप करायचं आहे. आणि प्लस आयकॉनवरती टॅप केल्यानंतर मी जो तुम्हाला अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असणार आहे तो सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर सुरुवातीला यायचं आहे तुम्हाला. आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला का नाही अशा प्रकारे खाली जायचं आहे आणि ॲस्पेक्ट रेशोवरती सिम्पली क्लिक करून तुम्हाला काय करायचं, 9:16 रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जरी तुमचा एखादा फोटो सेट नसेल तर अशा प्रकारे तुम्ही सेट करून देऊ शकता 2 बोटाने प्रेस करून. ओके, तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सिम्पली ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून तुम्हाला जो मी बिटमार्क व्हिडिओ दिला असेल त्याच्यावरती सगळं आहे. त्यामुळे बिटमार्क व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लगेच तुम्हाला काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा आहे. ओके, तर लगेच पुढे जाऊन अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून द्यायचा आहे. तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ झाल्यानंतर सिम्पली डबल काय करायचं तुम्हाला, अशा प्रकारे तुमचा जो व्हिडिओ असेल तो अशा प्रकारे तो पुढे खेचत न्यायचा आहे. ओके, तर बीट 2 आल्यानंतर तुम्हाला बीट 3 कधी येतं आहे बघायचं. ओके, बीट 3 आल्यानंतर बीट 3वरती अशा प्रकारे तुमचा जो व्हिडिओ असेल, सुरुवातीचा जो व्हिडिओ ॲड केला असेल त्याच्यावरती क्लिक करून एक स्प्लिट द्यायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून द्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर बीट 3वरती हा फोटो पडत असेल तर 3 नंतर पडल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आहे. 3 नंतर बीट 4 कधी येते बघायचं. तर बीट 4 आल्यानंतर 4ला सुद्धा सोडून द्यायचा आहे. 4 नंतर अशा प्रकारे बीट 5ला तुमचा दुसरा फोटो पडला पाहिजे. नंतर 5ला पडल्यानंतर 6वी बीट अशा प्रकारे सोडून द्यायची आणि 7 नंबरला तुमचा फोटो पडला पाहिजे. त्याच्यानंतर 7 नंबरला पडल्यानंतर 8वा लास्टचं काय नाही विषय, लास्टला बीट 8 दिसत असेल, बीट 8ला लास्टचा फोटो तुमचा पडून जाईल. ओके, तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे आणि बीट 2वरती तुम्हाला यायचं आहे. बीट 2वरती आल्यानंतर सिम्पली ओव्हरलीवरती क्लिक करायचं आणि पुढे जो फोटो तुम्ही ॲड केला असेल तोच फोटो तुम्हाला येथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारचा फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. जो पुढे तुम्ही ॲड करचाल तोच आणि अशा प्रकारे दोन्ही बोटाने सेट करून द्यायचा आहे. सेट करून दिल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो येथेपर्यंतच ठेवायचा अशा प्रकारे. तर एक्स्ट्रा पार्ट येथेपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या फोटोवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे थोडी पुढे जायचं आणि रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती जाऊन ऑटो रिमूव्हलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जरी एखादं रिमूव्ह झालं नसेल तर तुम्हाला काय करायचं, राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं, कस्टम रिमूव्हलवरती जाऊन अशा प्रकारे क्विक इरेजवरती जाऊन तुम्हाला येते अशा प्रकारे जिथे झालं नसेल तर तिथे टॅप करायचं. अशा प्रकारे ते टॅप केल्यानंतर राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं जो बॅकग्राऊंड असेल तो रिमूव्ह होऊन जाईल. ओके, तर अशा प्रकारे झाल्यानंतर सिम्पली बॅक यायचा आहे आणि फोटोच्या सुरुवातीला यायचा आहे आणि इथे एक की द्यायची आहे. की दिल्यानंतर सुरुवातीला हा जो फोटो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे खालती खेचत न्यायचा आहे. इथे जी स्टेप करचाल वाहून तुम्ही ती तुम्हाला अशा प्रकारे बाकीच्या दोन्हीसुद्धा फोटोला ही स्टेप करायची. त्याच्यानंतर थोडे पुढे जायचं आहे व्हिडिओच्या लास्टला आणि इथे एक की द्यायचं आहे अजून आणि त्याच्यानंतर तुमचा जो फोटो असेल तो अशा प्रकारे वरती खेचत न्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे वरती खेचत नेऊन. ओके, तर अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यानंतर काय करायचं, थोडी अशा प्रकारे अजून वरती. ओके, तर अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यानंतर फोटोच्या मध्ये यायचं आहे आणि या ग्राफवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आणि ग्राफवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली थोडे पुढे जायचं आहे आणि क्युबिक आउट नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे तुम्हाला देऊन टाकायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या फोटोवरती मी सांगेन तुम्हाला कोणता इफेक्ट द्यायचा आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बीट 3 पडत आहे, 3वरती फोटो पडत आहे, तर बीट 4 कधी पडते बघायचं आहे. बीट 4वरती तुम्हाला काय करायचं आहे, जे पुढं येथे तुम्ही फोटो ॲड केला असेल तोच बीट 4वरती तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर बघू शकता हाच फोटो मी पुढे ॲड केला आहे, तोच तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि जी सुरुवातीच्या फोटोला मी सांगितलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर इथे सुद्धा ती स्टेप फॉलो करायची आणि लास्टचा फोटो तुम्हाला अशाच प्रकारे सोडून द्यायचा आहे. लास्टच्या फोटोला तुम्हाला आधी काही सुद्धा फोटो ॲड करण्याची गरज नाही. ओके, तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे आणि आपण जो ओव्हरले ॲड केला होता त्या ओव्हरलेवरती सिम्पली क्लिक करून द्यायचा आहे आणि एक तुम्हाला इथे इफेक्ट द्यायचा आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला इफेक्टवरती जायचं आणि बॉडी इफेक्टवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे सिम्पली क्लोनवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे क्लोनवरती गेल्यानंतर काय करायचं आहे, स्ट्रोकवरती जायचं आहे आणि स्ट्रोकवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वरती स्क्रीनवरती नाव दिसत असेल तो इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचा आणि अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर इथे ग्लो होऊन जाईल. तुम्हाला कलर कोणता आवडेल तो अशा प्रकारे ठेवून द्यायचा. मी व्हाईट कलरचा ठेवतो, ग्लो होईल. आणि रेंज याची थोडीशी कमी करायची आहे. ओके, तर रेंज अशा प्रकारे कमी करून देतो मी आणि याची इंटेन्सिटी थोडीशी वाढवतो. ओके, तर अशाच प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. ओके, तर तिन्हीसुद्धा फोटोला. ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर मी तुम्हाला इफेक्ट सांगून देतो कसे द्यायचे आहेत. ओके, तर मी तुम्हाला इफेक्ट दाखवून देतो. त्या अगोदर आपला जो ओव्हरले आहे तो अशा प्रकारे थोडासा ओव्हरलेवरती क्लिक करून या कोपऱ्यात ठेवूया आपण. ओके, तर इफेक्ट समजण्याकरिता. ओके, तर अशा प्रकारे आपला जो फोटो येणार आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या फोटोला काय करायचं, पुढच्या फोटोवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर ओके, तर तुम्हाला इथे या कोपऱ्यात दिसत असेल इनवरतीच थांबायचं आहे आणि फेडिंग नावाचा जो इफेक्ट दिसत असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडे पुढे जायचं आणि 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला फ्लॅश इन नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर त्याच्यानंतर अजून थोडे पुढे जायचं आहे आणि 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल नावाचा जो इफेक्ट दिसत असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर त्याच्यानंतर लास्टच्या फोटोवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. इथे थोडीशी ॲडजस्टमेंट आहे. सिम्पली तुम्हाला इनवरती जायचं आहे आणि इनवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला फोकस नावाचा जो इफेक्ट असेल तो इनवरती अशा प्रकारे 0.3 सेकंदापर्यंत ठेवायचा आहे. त्याच्यानंतर कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला कोणता वाटेल तो अशा प्रकारे द्यायचा आहे. सिम्पली मी डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट देतो. तर डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट इथे पुढे ॲडजस्ट करून देतो. तर अशा प्रकारे झाल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला थोडेसे इफेक्ट द्यायचं आहे. तर व्हिडिओ थोडक्यात झालाच आहे आपला. तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्टवरती जायचं आहे आणि बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, टेक्नॉलॉजी 2 नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे तुम्हाला अशा प्रकारे ट्रेंडिंगवरतीच मिळून जाणार आहे, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर ॲड केल्यानंतर सुरुवातीच्याच फोटोपर्यंत ठेवायचा आहे. त्याच्यानंतर थोड्याच्या पुढच्या लेअरपासून 6 सेकंदापासून तुम्हाला थोडासा पुढची टोटम फ्लेम नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे मी दाखवून देतो. हा तुम्हाला ट्रेंडिंगवरतीच मिळणार आहे, ट्रेंडिंगवरती. तर इथे ॲड करून घ्यायचा आहे इथे शोधून. ओके, तर त्याच्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती गेल्यानंतर फायर फ्लाय नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे 2 नंबरच्या फोटोवरती, म्हणजेच बीट 5वरती. आणि इलेक्ट्रिक शॉक नावाचा सुद्धा इफेक्ट इथे त्याच फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर त्याच्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मी दाखवून देतो कोणता द्यायचा आहे. तर रिप्लेस करून दाखवतो. ग्लोविंग लाईन्सवरती तुम्हाला जायचं आहे आणि टेक्नॉलॉजी 2 नावाचा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तर मागच्या फोटोला एक इफेक्ट राहिला आहे, तर मागच्या फोटोला एक इफेक्ट द्यायचा आहे अजून तुम्हाला. मागच्या फोटोला एक इफेक्ट म्हणजे अँगल विंग्स नावाचा इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे झाल्यानंतर लास्टला एकच इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता लास्टला डार्कन फ्लॅश नावाचा इफेक्ट तुम्हाला देऊन टाकायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होऊन जातो. एकदम सोपा आहे आणि ट्रेंडिंगला चालू आहे भावनं, त्यामुळे एकदम कडकमध्ये व्हिडिओ होणार आहे. लगेच बनवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून टाका. आणि लास्टला काय करायचं, तुम्हाला ओव्हरलेवरती सिम्पली क्लिक करून आपला जो बिटमार्क व्हिडिओ असेल तो डिलीट करून द्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होऊन जाणार आहे. ओके, तर भावून भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.